नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने शिंदेंच्या शिवसेनेतही नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती। पक्ष डॅमेज झाल्याची ही चर्चा, गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंना भेटणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांविरोधात तक्रार दिली जाणार, शिंदेंची शिवसेना राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार। नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या विधानाविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ पुण्यातील अलका चौकात आंदोलन। नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार, पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे झालेल्या आरोपांवर उत्तर देणार। गोऱ्हेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड। व्यासपीठावर अशी चर्चा झाली नसती तर अशी उत्तरं मिळाली नसती, राजकीय गोष्टींची चर्चा झाल्यावर दिलं गेलेलं उत्तर होतं। नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर सामंतांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर वेगवेगळे रेट कार्ड, गोऱ्हेंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही। गोऱ्हेंनंतर मंत्री योगेश कदमांचेही ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप। नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य संमेलनाच्या व्यासपीठावर करण्याची गरज नव्हती, त्यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे। गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती, शरद पवारांचा निशाणा, तर स्वागताध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तरी हरकत नाही, पवारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे 50 ते 60 पदाधिकारी बैठकीसाठी मातोश्रीवर हजर, जिल्हा प्रमुख सीताराम भुते आणि आशिष पांडेही हजर। दरम्यान विनायक राऊत आणि शरद कोळी उपस्थित। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक। बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, आदिती तटकरे अनुपस्थित। चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, सागर बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळेंची भेट। मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच, अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता। फिक्सर सचिव, पीए यांना रोखल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन, राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी, राऊतांचं विधान। शिंदेंच्या सहकाऱ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरेंनी पोटात घातले, तर सर्व फिक्सर ओएसडी शिंदेंच्याच शिवसेनेतील, मंत्रालयातील ओएसडींवरून संजय राऊतांचा आरोप। मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू, ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या, 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा। माझ्या परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं माझ्यासाठी महत्त्वाचं, अन्नत्याग आंदोलनात संतोष देशमुखांची कन्या, वैभवी देशमुखांची प्रतिक्रिया। मस्साजोगमध्ये आरोग्य पथकाकडून देशमुख कुटुंबियांची आरोग्य तपासणी, अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य पथकाकडून तपासणी, धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांच्या आरोग्य तपासणीला नकार। मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचाही पाठिंबा, भागचंद महाराज झांडे बीडच्या मस्साजोगमध्ये दाखल, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी आंदोलन। उद्धव ठाकरेंची आणि आमची मस्साजोगला जाण्याची तयारी, मस्साजोगला जाण्याच्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे येऊन काय करणार असं म्हणणाऱ्या सुरेश धसांनी काय केलं, राऊतांचा सुरेश धसांना सवाल। बीड प्रकरणी पोलिसांनी लवकर कारवाई करावी, मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा हा सरकारचा अंतर्गत विषय, मुंडेंच्या राजीनाम्यावर जयंत पाटलांची भूमिका। धमकी देऊन अब्रू नुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, कोरटकरांच्या वक्तव्यावर इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया, तर धमकी देणारा राजकीय पक्षाच्या जवळचा, धमकी देणाऱ्याचे कोश्यारींसोबतही फोटो, सावंतांचा आरोप। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरांनी फेटाळले, इंद्रजित सावंतांना ओळखत नाही, खोडसाळपणा करणाऱ्यांची तक्रार करणार, प्रशांत कोरटकरांचं स्पष्टीकरण। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कोल्हापूर एसपींना आदेश। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीचे कोल्हापुरात पडसाद, कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक, धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मराठा समाजाची मागणी। भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणांनंतर स्थानिक आक्रमक, प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई। जागरूक राहणं गरजेचं, दुर्घटना थांबवता येईल, मालवणमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया। भाजपनं पुण्यातील गुंड निवडणुकीत धमकावण्यासाठी वापरले तेव्हा गोड वाटलं आणि आता कार्यकर्त्यांना मारलं तर कडू वाटतंय, रवींद्र धंगेकरांचा भाजपवर आरोप। राज्यातील 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद, अर्जांच्या छाननीमध्ये नावं कमी झाली, सरकारचे 1620 कोटी रुपये वाचले, एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। मंत्रालयाच्या आवारात मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंच्या गप्पा, दोन्ही नेत्यांच्या गप्पांनंतर चर्चांना उधाण।
9 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागनिहाय मेळावे सुरू होणार। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांचं आयोजन। विक्रोळीत पहिला मेळावा, ठाकरे मार्गदर्शन करणार। दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। राऊत हे आकाशातून उतरलेलं विमान, दिल्लीत काय दिवे लावतात हे माहिती आहे। धैर्यशील मानेंचा संजय राऊतांना टोला। नाशिकच्या आधीच्या पालकमंत्र्यांचं कार्यालय आता विखे पाटलांकडे। नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर विखे पाटलांच्या नावाचे फलक। याआधी नाशिकचे पालकमंत्री हेच कार्यालय वापरत होते। सीएसआर भागीदारीतून आदिवासी विकासाला गती देणार। अनुसूचित जमातींच्या विकासासाठी सरकार सीएसआरची मदत घेणार। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा अभिनव उपक्रम। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे परिषद होणार। कांद्यांवरील 20% निर्यात शुल्क रद्द करा, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता। स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा दावा। प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे शरद पवारांचा आजचा हिंगोली दौरा रद्द। पवार स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकरांच्या शताब्दी गौरव सोहळ्याला उपस्थित राहणार होते। कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुचित मिडजेकर 2 दिवसात शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध। माजी विश्वस्त ललिता शिंदेंचा ग्रामीण पोलिसांना पत्र। सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नाही, पत्रात उल्लेख। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त ध्वजपूजन। नागनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी ध्वजपूजन केलं। हिंगोलीच्या जवळा बाजार परिसरात पाण्यासाठी नागरिकांचं उपोषण। पुरुषांसह महिला वर्गही उपोषणात सहभागी।